नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण सर्दी आणि कोरडा खोकला यावरती घरगुती असा काढा कसा बनवायचा ते बघणार आहोत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त असा हा काढा आहे। घरातल्याच काही वस्तू वापरून हा काढा तयार केलेला आहे। औषधं किंवा गोळ्या खाऊन फरक पडत नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता। हा काढा एक दिवस जरी तुम्ही पिला तरी सुद्धा कोरडा खोकला तुमचा पूर्णपणे गायब होणार आहे। त्यामुळे जर कोरडा खोकला गायब करायचा असेल तर हा उपाय नक्की करा। या काढ्यामध्ये वापरल्या गेलेल्या मुख्य पदार्थांची नावं देखील सांगेल आणि हा काढा कधी प्यायचा, कसा प्यायचा, लहान मुलांना किती, मोठ्यांना किती याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओसाठी लागणारा मुख्य घटक आहे तो म्हणजे अद्रक। 1 इंच अद्रकचा तुकडा बारीक किसून साईडला ठेवा। त्यानंतर काढा बनवायला घ्या। काढा बनवत असताना छोट्याशा स्टीलच्या पातेल्याचा वापर करा। त्यामध्ये 1 वाटी अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे। 1 वाटीचा काढा आपण बनवतोय। हा काढा आपण मोठ्यांसाठी बनवतोय। जर मोठ्या मुलांसाठी तुम्हाला हा काढा बनवायचा असेल तरी सुद्धा 1 वाटीचा बनवू शकता। 10 वर्षाच्या सर्व मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा हा काढा घरच्या साहित्यामध्ये जरी तयार होत असला तरी याची बनवण्याची जी योग्य पद्धत आहे ती मात्र स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मी शेअर केलेली आहे। त्यामुळे ही सविस्तर पद्धत नक्की लक्षात ठेवा जेणेकरून काढा अजिबात बिघडणार नाही आणि याचा नक्कीच तुम्हालाही लाभ होईल। हलकीशी पाण्याला उकळी येताच यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। 1 वाटी पाणी म्हणजेच 1 कप एवढं पाणी आहे। तुमच्या घरातही कपाने तुम्ही पाणी घेत असाल तर 1 कप घ्या। यामध्ये पाव चमचा हळद टाकली की लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। साधारण 2 ते 3 चिमूटभर मीठ मी यामध्ये टाकले। खूप जास्त मीठ यामध्ये पडणार नाही याची काळजी घ्या। 1 वाटी पाणी असेल तरी ते आटल्यानंतर पाऊण वाटी होणार आहे। त्यामुळे यामध्ये मीठ देखील चवीप्रमाणेच टाका। पाण्याला परत एकदा उकळी आलेली आहे। हळद आणि मीठ छान पाण्यात उकळून झाले, हळद पाण्यात शिजून झालेली आहे। त्यानंतर साधारण अर्धा मिनिट मी हे पाणी उकळू दिलं आणि किसलेली अद्रक होती ती यामध्ये टाकलेली आहे। 1 इंच अद्रकचा तुकडा बारीक किसूनच घ्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची आजच्या व्हिडिओतली जर काही टीप असेल तर ती आहे अद्रक किसून घेण्याची। कारण बरेच जण वेळेअभावी किंवा शॉर्टकट करण्यासाठी काहीतरी अद्रकला चिरून घेतील, पण अद्रक चिरून किंवा तुकडे करून न घेता किसूनच घ्यायचे आहे जेणेकरून याचा पूर्ण अर्क आहे तो यामध्ये उतरला जातो। आणि यामध्ये मी आता एक साबूत लवंग टाकायची आहे म्हणजे कुठेही त्यामधलं बी पडलेलं नसावं, फुल अशी व्यवस्थित असावी जी आता व्हिडिओत तुम्हाला मी दाखवली। लवंग टाकताच यावर झाकण ठेवा आणि हलक्याशा कमी गॅसवर हे पाणी असंच उकळू द्या। म्हणजे हा काढा साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा हा टाईम खूप महत्त्वाचा आहे। 2-3 मिनिट गेले की हलक्याशा गॅसवर आपण हे उकळून घेतलेलं असल्यामुळे बारीक गॅसवर का होईना हे पाणी उकळत आहे आणि त्यामुळे मग हे पाणी आटलं जाणार आहे ह्याची मात्र तुम्हाला कल्पना असायला हवी। पाणी जे आहे ते पाऊण वाटी व्हायला हवं आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे उकळायचं आहे। फुल गॅसवर अजिबात हे उकळून घ्यायचं नाही जेणेकरून सगळ्या पदार्थांचा पूर्ण अर्क या पाण्यात उतरू द्यायचा आहे आणि 3 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे। मी पण आता बंद करून ठेवला गॅस आणि नंतर एखादा मिनिट यावरचं झाकण काढायचंच नाही, असंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही म्हणाल हा काढा पूर्ण थंड करायचा आहे का, तर असं अजिबात करायचं नाही। यावरचं झाकणही काढायचं नाही आहे। 1 मिनिटात काही काढा पूर्ण थंड होत पण नाही। यामधला जो पदार्थांचा अर्क आहे तो पूर्ण यामध्ये उतरला जातो। आता 1 मिनिट पूर्ण झाला, त्यानंतर मी यावरचं पूर्ण झाकण काढते आणि मग तुम्हाला हा काढा गाळून दाखवते।
तर हा काढा गाळताना सुद्धा प्लास्टिक चाळणी वापरू नका, स्टीलचीच चाळणी वापरा. काढा बनवताना स्टीलचंच पातेलं वापरा, जेणेकरून कुठल्याही पदार्थांची जी आहे ती गुणवत्ता कमी होत नाही. आता तुम्ही म्हणाल की हा काढा जर ॲल्युमिनियम पातेल्यात बनवला तर नका बनवू, कारण जे गोष्टी आपण आरोग्याला हानिकारक असतात त्याच गोष्टी केल्या तर पुन्हा परत आपल्या आजारामध्ये भर पडू शकते. त्यामुळे पौष्टिक आणि व्यवस्थित आरोग्यदायी काढा बनवतोय आपण, तर स्टीलच्याच पातेल्यात बनवा, जेणेकरून आरोग्याला कुठलाही धोका पोहोचत नाही. हा काढा मी आता चाळणीने गाळून घेतला. आता राहिला प्रश्न मुलांना किती द्यायचा, मोठ्यांना किती द्यायचा. आणि हा काढा जो आहे तो लहान मुलांना द्यायचा की नाही. बरेच मला कमेंट येतात की किती वर्षाच्या मुलांना हा काढा चालतो. तर मी आता सांगेल तुम्हाला की 1 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही हा काढा द्या. 1 वर्षाच्या आतल्या मुलांना अजिबात देऊ नका, कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठलीही औषधं दिलेली बरी, त्यासाठी वेगळे उपाय आहेत, तर ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण 1 वर्षाच्या पुढच्या मुलांना जर हा काढा द्यायचाच असेल तर 2-3 चमचे एका वेळेला द्यायचा. सकाळ दुपार संध्याकाळ हा काढा द्यायचा आहे. बघा, 1 ते 3 वर्षाच्या मुलांना तुम्ही 2 वर्षाचं मुलं असेल किंवा 1 वर्षाच्या पुढचं मुलं असेल तर तुम्ही त्याला 1.5 ते 2 चमचे देऊ शकता 1 ते 2 वर्षामधला मुलाला. आणि 3 वर्षाचं असेल तर 3 चमचे देऊ शकता, पण एका वेळेला 3 चमचे, म्हणजे 3 वेळेला 3-3 चमचे. तर 3 वर्षाच्या पुढच्या मुलांना किती, तर पाव वाटी द्यायला काही हरकत नाही. पाव वाटी तुम्ही 3 वेळेला देऊ शकता. आणि बनवतानाच त्या अंदाजाने बनवायचं आहे की काढा पाववाटी तयार झाला पाहिजे, म्हणजे पाववाटीपेक्षा पाणी थोडं जास्त टाकावं लागेल, इन्ग्रेडियंट कमी करावे लागतील. आता इन्ग्रेडियंटच फार कमी टाकलेले आहेत, पाव चमचाच मी हळद टाकली, त्यामुळे मग चिमूटभरच तुम्हाला तेवढ्याशा काढ्यासाठी टाकावी लागेल. आणि 10 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही एवढा काढा देऊ शकता एका वेळेला. मी आत्ता जो पाऊण वाटी बनवला ना तेवढा. आणि 3 ते 10 एवढ्या अंतरामध्ये जी मुलं असतील तेवढ्या मुलांना अर्धा वाटी काढा तुम्ही देऊ शकता एका वेळेला. काढा पिल्यानंतर अर्धा तास आधी आपल्याला काहीही अन्न खायचं नाही आहे, म्हणजे जेवण करायचं नाही आहे, आणि अर्धा तास नंतरही करायचं नाही, म्हणजे जेवल्यानंतरही दुपारी घेऊ शकता किंवा जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्ही हा काढा घेऊ शकता. म्हणजे अर्धा तासाचा गॅप असला पाहिजे जर काढा तुम्ही पिलेला आहे तर. त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा तास जेवण करायचंच नाही आणि अगोदरही अर्धा तास केलेलं नसावं, म्हणजे जेवण सकाळी होऊ द्या 9 वाजता, त्यानंतर काढा घ्या, किंवा मग सकाळच्याच वेळेमध्ये तुम्ही हा काढा जेवणाच्या आधी घ्या. काहीही फरक पडत नाही, आयुर्वेदिक गोष्टी वापरलेल्या आहेत, हेल्थवर याचा काहीच वाईट परिणाम होणार नाही, उलटं तुमचा खोकला राहील लवकर. आणि यामध्ये कोरडा खोकला असल्यामुळे तो पटकन बरा होण्यासाठी काढा पूर्ण तयार झाल्यानंतर जेव्हा काढा आपण पिणार आहोत ना त्यावेळेला यामध्ये अगदी थोडंसं पाव चमचा तूप टाकायचे. आता पाऊण वाटी काढ्यामध्ये पाव चमचा तूप पुरेसं होतं. गाईचंच तूप वापरायचं शक्यतो, कारण आयुर्वेदामध्ये गाईच्या तुपाला खूप जास्त महत्त्व आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा. तर हळदीमध्ये असे भरपूर घटक आहेत ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, सर्दी खोकला ताप बरा होतो. आणि अद्रकने काय होतं की आपल्या घशाला खूप जास्त आराम मिळतो. आणि यामध्ये जे तूप टाकले तर ते कोरडा खोकला असल्यामुळे घसा कोरडा पडतो किंवा घशात खरखर होते तर ती पूर्ण बरी होणार आहे तुपामुळे, कारण तुपामुळे व्यवस्थित ड्रायनेस घशामध्ये आलेला कमी होतो आणि कोरड्या खोकल्याचा जो त्रास होतोय आपल्याला तोही कमी होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी उपयोगी वाटला किंवा याचा तुम्हाला लाभ झाला, काही फायदा झाला कोरड्या खोकल्यावर, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि चॅनलला सबस्क्राईब